महायुतीचं सरकार येऊन 3 महिने उलटले आहेत। यामध्ये 100 दिवसाचा कालावधी उलटला नसला तरी उद्धव सेना ही आरोप करते, शरद पवार गट आरोप करतोय, काँग्रेस आरोप करतोय। मात्र हे सत्तेत नसताना अस्वस्थ असणं ही एक बाब आपण समजू शकतो। मात्र जे सत्तेत आहेत तेच आपल्याला अस्वस्थ दिसत आहेत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलेलं आहे। एकमेकांमध्ये कुरघोडीचं राजकारण होताना दिसतंय। दोन्ही नेते आपली एकही संधी कुरघोडीची सोडत नाही आहे। पालकमंत्री संदर्भात असो की एकनाथ शिंदे यांनी जे काही योजना आणलेल्या आहेत त्या असो, त्या बंद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत। एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचं संरक्षण असो ते काढून घेण्याचं काम करतायत। अशा अनेक योजना ज्या एकनाथ शिंदे यांच्या आहेत त्याच्यामध्ये खोडा करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत। आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, गृहमंत्रीपद मिळालेलं नाही, त्यामुळे ते सध्या सत्तेत असूनही नाराज आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हलक्यात घेऊ नका असा एक इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला दिलेला आहे। आपण बघूच आता येणाऱ्या काळात नेमकी काय घडामोडी होत आहेत आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम करतायत की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करतायत। कोण कोणाची जिरवतंय हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल।